देन नेक्स्ट प्रश्न आहे, पुढीलपैकी नपुंसकलिंगी नाम कोणते? या ठिकाणी पहिला शब्द आहे फुगे, दुसरा शब्द आहे धागे, तिसरा शब्द आहे सोगे आणि चौथा शब्द आहे वांगे. यामध्ये धागा, आता केव्हाही जर का तुम्हाला लिंग ओळखायचं असेल तर सर्वप्रथम त्याच्याला एक वचनामध्ये जायचं. धागा, तो धागा, ते धागे, तो धागा, तो वरून त्याचं लिंग ठरतं. आता या ठिकाणी काय आहे तर तो धागा जर म्हटलं सेकंड मध्ये, तो धागा जर म्हटलं तर सरळ सरळ आपण त्या ठिकाणी पुल्लिंगी म्हणणार. तो फुगा पुल्लिंगी म्हणणार, तो सोगा पुल्लिंगी म्हणणार आणि ते वांगे म्हणणार. म्हणजे ते हे नपुंसकलिंगी झाले. सो वांगे हे त्याचा राईट आन्सर आहे, नपुंसकलिंगी. आता पाचवा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे, आम्हाला उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसला. आम्हाला उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसला. यामध्ये त्यांनी आपल्याला विधेय भाग ओळखायला सांगितलेला आहे. विधेय म्हणजे होते क्रियापद आणि क्रियापद या ठिकाणी आहे दिसला. आता त्यांनी विधेय भाग सांगितल्या कारणाने आम्हाला दिसला, कोणाला दिसला तर आम्हाला दिसला. संप्रदान कारक असं म्हटलं जाते आम्हाला. या ठिकाणी जर पूर्णचे पूर्ण पृथक्करण केलं तर उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग हा एवढा जो भाग आपण जर घेतलेला असेल तर तो कर्त्याशी रिलेटेड आहे. म्हणजे त्याला कर्त्याचा भाग म्हणजे उद्देश्य भाग म्हणायचा. यातला विधेय भाग येतो आम्हाला दिसला, म्हणून प्रॉपर आन्सर येते सेकंड, आम्हाला दिसला. मित्रांनो, या पद्धतीने तुम्हाला पाचवा प्रश्न शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्हाला जर ही व्हॅल्युएबल वाटत असेल तर तुम्ही स्टडी मॅथ ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स.